आज इथं शोरूमला गेलतो, पण ह्या गाड्याला काही कळत नव्हतं कोणता पार्ट कुठं बसायचा, त्यामुळे काय हे नाकाला हात लावून बसला होता. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी आज मी निघालो होतो बारामतीला, कारण आपली गाडी सर्व्हिसिंग करायची होती. चालता चालताच मग बिगवन मध्ये पोहोचलो. तिथून काय पुढे 20 किलोमीटर गेलं की आपल्या बारामतीत आलो. बारामतीतलं वातावरण म्हणजे स्वर्ग. इथं शोरूम मध्ये आलं की काय ह्या काकाने खाली वरून गाडी पाहिली, जसं काय हे सोनं आहे, आणि ते तिच्या का असं बघत होते की हे सोनं नकली आहे का काय. मग काय इकडे आलो तर गोडवाना, तर इथं काही एक गाडी दिसत नव्हती, तशा 5-6 गाड्या दिसत होत्या बरं का. म्हणलं मग सगळी माहिती भीती सांगितली, आपल्या गाडीला काय काय प्रॉब्लेम येतोय ते पण सांगून टाकला. फटफट आपली गाडी आत नेऊन आपल्या गाडीचं काम चालू केलं, आणि तसल्या मशनीव कशी उभा केली ती काय माहिती. हे इथं कमून दरवाजाला जटत होते काय माहित भाऊ. यांना मग म्हणलं दरवाजे तोडून टाकतान, तर मी बसतो इकडं निवांत मध्ये. पण एका जागेवर बसून आपल्याला कुठलं दम निघतोय. मग काय इकडे गाडी का आलो तर यांनी इकडे काम चालू केलं, आणि इथं ताख्या वायरिंगच दिसू राहिल्या होत्या. जवळपास आपल्या गाडीचं निम्म काम तर होऊन गेलं होतं. मग काही इथं वॉशिंग सेंटरच्या मशीन मध्ये गाडी आणली, गाडी पण वॉशिंग झालती, तोपर्यंत त्यांची झाली जेवणाची सुट्टी. मग काय इकडे गणेश दादा आलता, तेव्हा म्हणला चला तर थोडं आपण पण पोटा पाण्याचं बघू. त्याच्या आईला इकडे गरीबाच्या पायाच्या नव्हत्या चपला, आणि हे काय इकडे बुट दाखवित होतं. रताळ्याला म्हणलं ते सगळं सोड, इथं आपण समोसे खाऊन घेऊ. पोटा पाण्यासाठी मग नाश्ता केला आणि निघाले पुढं पाणी बॉटल घ्यायला. गाडीचं सगळं काम करून गाडीचं बिल देऊन आम्ही निघाले घरी.